सक्सेस अकॅडमी 11 स्टुडंट्स ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. लास्ट लेक्चरला आपण रिअल फोर्सेस आणि सुडो फोर्सेस जे फंडामेंटल फोर्सेसशी निगडीत आहे त्याबद्दल बघितलं. आणि त्याच्यानंतर मी लेक्चर संपता एक महत्त्वाचं सांगितलं होतं की आपण नेक्स्ट लेक्चरला आपण एक डेरिव्हेशन बघणार आहे. तर डेरिव्हेशन म्हणजे कुठला आहे तर मी पुन्हा रिवाइज करतो. मला सांगा एखादी गोष्ट डिस्प्लेसमेंट कधी होते तर त्याला फोर्स अप्लाय केल्यावर. मग मला सांगा एखादी बॉडी आहे त्याला मी फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय होणार, डिस्प्लेसमेंट होणार, बरोबर आहे. आणि जर फोर्स कॉन्स्टंट असेल म्हणजे एकसारखा फोर्स असेल तर लक्षात ठेवा त्यावेळेला जे वर्क डन आहे म्हणजे ही बॉडी इथून इथे जर गेली तर त्यासाठी जे वर्क डन झाले हे वर्क डन कोणी केले, फोर्सनं. हे वर्क डन कोणामुळे झालेलं आहे, ही बॉडी समजा इथून इथपर्यंत गेली तरी कोणामुळे गेली, ह्या फोर्समुळे. दॅट इज कॉल्ड वर्क डन ड्यू टू दिस फोर्स. पण हा फोर्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि फोर्स जर कॉन्स्टंट असेल त्यावेळेला वर्क डनचा फॉर्म्युला असतो एफ बार डॉट एस बार. इथं डॉट शब्द वापरलाय, स्केलर वेक्टर आपण वापरू शकतो. डॉट असेल तर कॉस थिटा असतं म्हणजे याचं उत्तर झालं एफ एस कॉस थिटा. आता हे दोन्ही एकाच दिशेमध्ये आहेत बघा. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच दिशे असेल तर त्यांचं अँगल किती झाला, 0. एखादी गोष्ट जर दोन गोष्टी एका डायरेक्शन मध्ये असतील तर त्यांच्यातला अँगल इन बिटवीन किती झाला, 0. आणि कारण काय, सेम डायरेक्शन म्हणजे दोन्ही एका डायरेक्शन मध्ये आहेत. आणि कॉस 0 किती असतो, 1. मग अशा केसमध्ये वर्कचा फॉर्म्युला काय झाला, एफ एस झाला. कारण कॉस 0 किती झाला, 1. पण लक्षात ठेवा हे वर्क डन हे कोणामुळे आहे, कॉन्स्टंट फोर्समुळे आहे. हे वर्क डन कोणामुळे आहे, कॉन्स्टंट फोर्समुळे आहे. पण ज्या वेळेला आपण एखाद्या बॉडीला मूव्ह करायला किंवा डिस्प्लेसमेंटसाठी चेंजिंग फोर्स वापरतो म्हणजे फोर्स कमी जास्त असं वापरतो. लॉंग डिस्टन्स पण एकाला ढकलत जायचं असेल बरं तर त्या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंट असेलच असे नाही. म्हणजे ज्याला फोर्स हा कॉन्स्टंट नसतो म्हणजेच थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल. चेंजिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेरिएबल. त्यावेळेला वर्क डनसाठी हा फॉर्म्युला वापरू शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर वर्क डनचा तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. पण जर वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे असेल फॉर व्हेरिएबल फोर्स त्यावेळेला मात्र आपल्याला वेगळं डेरिव्हेशन करायला लागणार. आणि तेच आता आपलं डेरिव्हेशन असणार आहे. तेव्हा आपलं डेरिव्हेशन काय असणार आहे बघा, डिराइव एक्सप्रेशन फॉर वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. बघा मी काय सांगतो लक्ष द्या, डिराइव एक्सप्रेशन फॉर वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. कॉन्स्टंट फोर्स असेल तर एफ बार डॉट एस बार. पण जर फोर्स कसा आहे, चेंजिंग आहे, व्हेरिएबल फोर्स, त्यावेळेला मात्र वर्क डनचा फॉर्म्युला वेगळा असणार आहे. तोच आपल्याला काय करायचा आहे, डिराइव करायचा आहे. मग आता पुस्तकामध्ये वेगवेगळे मेथड्स आहेत. आता आपण जी मेथड वापरणार आहे ती इंटिग्रेशनची मेथड वापरणार आहे. दॅट इज कॉल्ड कॅल्क्युलस पार्ट. व्हेरिएबल क्वांटिटीच्या स्टडीसाठी आपण काय वापरतो, कॅल्क्युलस. त्याच्यामधला आपण कुठला भाग वापरणार आहे, इंटिग्रेशन वापरणार आहे. ठीक आहे. थोडंसं डेरिव्हेशन हे तुमच्यासाठी तर थोडंसं स्टेप्स नवीन आहेत 11 साठी, हरकत नाही. पण जेवढं आवश्यक आहे तेवढं मी सांगतो म्हणून मी डेरिव्हेशन सेपरेटली घ्याल. ठीक आहे. आता इकडे काही बघू नका, इकडे लक्ष द्या. सुरुवातीला बॉडी कुठल्या पोझिशनला आहे बघा, S1 या पोझिशनला आहे, बरं. त्यानंतर मी याला फोर्स अप्लाय केला आणि हा फोर्स कसा आहे, व्हेरिएबल आहे, एकसारखा नाही. आणि बॉडी कुठनं कुठं गेली, S1 कडून S2 पर्यंत गेली. म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठनं कुठं झालं बघा, S1 पासून S2 पर्यंत. ही डायग्राम मी तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंगसाठी सांगावले. ही परीक्षेत काढायची काही गरज नाही, फक्त ही अंडरस्टँडिंगसाठी चालले. तर ह्या बॉडीला मी S1च्या ठिकाणून मी मूव्ह केलं, फोर्स अप्लाय केला. पण हा फोर्स कॉन्स्टंट नाही, कमी जास्त फोर्स असं करत त्याला कुठंपर्यंत आणलं, S2 पर्यंत. म्हणजे या बॉडीचं डिस्प्लेसमेंट कुठनं कुठं झालंय, लॉंग डिस्टन्स झाले, S1 टू S2 झाले, बरोबर. पण हा फोर्स कसा आहे, व्हेरिएबल आहे, एकसारखा फोर्स नाहीये. मग आता ह्या वेळेला इथून इथं जात असताना जे वर्क डन झाले त्याचा फॉर्म्युला मला काय करायचा आहे, डिराइव करायचा आहे. म्हणून तर क्वेश्चन काय आहे बघा, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. ठीक आहे. या ठिकाणी दोन फिजिकल क्वांटिटी कुठले येतो, एक आहे फोर्स आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे काय, डिस्प्लेसमेंट. त्यामुळे एक्स ऍक्सिस वरती आपण काय घेतले, डिस्प्लेसमेंट, आणि वाय ऍक्सिस वरती काय घेतलंय, फोर्स घेतलाय. लक्षात ठेवा हा फोर्स एकसारखा आहे का, नाही. एकसारखा जर फोर्स असला असता तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी ग्राफ कसा आला असता, स्ट्रेट लाईन आला असतं. पण या ठिकाणी मला सांगा फोर्स कसं आहे बघा, व्हेरिएबल आहे. सुरुवातीला फोर्स कमी आहे, नंतर वाढला, इथपर्यंत गेला वाढला. म्हणजे फोर्स काय होत चाललाय बघा, चेंजिंग आहे. कर्वचा अर्थ काय असतो ग्राफमध्ये, इट इज कॉल्ड चेंजिंग. म्हणजे हा फोर्स जो आहे तो व्हेरिएबल फोर्स आहे. मग त्यावेळेला बॉडी कुठनं कुठे गेली, सुरुवातीला आता डिस्प्लेसमेंट एक्स ऍक्सिस वरती. सुरुवातीला बॉडी कुठे होती, S1 ला, नंतर कुठं पोहोचली, S2 ला. म्हणजे S1 पासून S2 पर्यंत पोहोचूपर्यंत डिस्प्लेसमेंट कुठनं कुठं, S1 पासून S2 पर्यंत पोहोचूपर्यंत फोर्स कसा आहे बघा, व्हेरिएबल फोर्स आहे. फोर्स कसा आहे, व्हेरिएबल फोर्स आहे, तो आपल्याला काढायचा आहे. आता लक्षात घ्या फोर्स व्हेरिएबल असल्यामुळं आपल्याला S1 टू S2 डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला काढता येणार नाही, कारण हे बदलत गेलेलं आहे.
मग अशा वेळेला आपण काय करतो, त्याचे अनेक काय करतो, तुकडे करतो. म्हणजे ह्या डिस्प्लेसमेंटचे आपण अनेक काय करणार आहे, अंदाज सांगतो. ह्या डिस्प्लेसमेंटचे आपण अनेक काय करणार आहे, थोडक्यामध्ये याचे आपण अनेक स्ट्रिप्स तयार करणार आहे, अनेक तुकडे तयार करणार आहे. त्यातला एक तुकडा आपण पकडूया, एक लहान तुकडा आपण पकडूया. बरं आहे. मग मला सांगा S1 पासून S2 डिस्प्लेसमेंट कसं आहे, लार्ज आहे. पण इथला मी एक लहान तुकडा पकडला, कारण इथून इथं अनेक असे लहान तुकडे असणार आहेत. त्यातले एक स्ट्रिप पकडली मी. स्ट्रिप म्हणजे तुकडा. कुठनं कुठं बघा P1 पासून P2 पर्यंत गेले. म्हणजे फोर्स कुठनं कुठं बघा P1 पासून P2 पर्यंत. आता P1 पासून P2 पर्यंत डिस्प्लेसमेंट अतिशय स्मॉल आहे. स्मॉल असेल तर D लावतात बघा. स्मॉल असेल तर डी लावतात. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे S, स्मॉल असेल तर DS. त्यामुळं ही बॉडी आता कुठनं कुठं गेली बघा, P1 पासून P2 पर्यंत अतिशय लहान गेलेली आहे. यातला एक तुकडा आपण पकडला, यातला एक स्ट्रिप आपण पकडली, म्हणजे बॉडी कुठनं कुठं गेलेली आहे बघा, P1 पासून P2 पर्यंत गेलेली आहे. बरं. आणि त्यावेळेला डिस्प्लेसमेंट काय आहे, व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे. व्हेरी स्मॉल असेल तर त्याला काय म्हणतात, इनफायनाइटेसिमल. बरं. खूप मोठा असेल तर इनफायनाइट, खूप लहान असेल तर इनफायनाइटेसिमल. त्यासाठी डिस्प्लेसमेंट काय आहे बघा, स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे. P1 टू P2, P1 पासून P2 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे हा जो टोटल एरिया झालाय तो काय झाला बघा, P1 डॅश P2 डॅश P2 एवढे स्ट्रिप तयार झाले. फोर्स कुठनं कुठं म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठनं कुठं झाले, P1 पासून P2 पर्यंत. आणि डिस्प्लेसमेंट कसं आहे, स्मॉल आहे. पण ज्या दिशेमध्ये डिस्प्लेसमेंट आहे त्या दिशेमध्येच फोर्स आहे, त्यामुळे थिटा काय असणार, 0 असणार आहे. बरोबर. मग मला सांगा, जर डिस्प्लेसमेंट स्मॉल असेल तर वर्क पण कसं असते, स्मॉल असते. जर डिस्प्लेसमेंट स्मॉल असेल तर वर्क पण कसं असते, स्मॉल असते. त्यामुळे वर्क डन काय असणार, वरचा फॉर्म्युला काय असतो सांगा, वरचा फॉर्म्युला काय असणार आहे, F बार डॉट DS बार. बरोबर. मग तुम्ही आता म्हणणार की सर तुम्ही डॉटचा फॉर्म्युला का वापरला, कारण हे डिस्प्लेसमेंट काय स्मॉल आहे. स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठी फोर्स ऑलमोस्ट काय असतो, कॉन्स्टंट असतो. स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठी फोर्स काय असतो, कॉन्स्टंट. आणि फोर्स कॉन्स्टंट असेल तर वर्कसाठी तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरू शकता, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय आहे, स्मॉल आहे. फोर्स F बार आहे. आणि डिस्प्लेसमेंट स्मॉल असेल तर वर्क पण काय असतं, स्मॉल असतं. डिस्प्लेसमेंट स्मॉल असेल तर वर्क पण काय असणार, स्मॉल. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, पण वर्क मात्र काय स्केलर आहे. त्यामुळे त्या डोक्यावरती आपण बार दिलेला नाहीये. लक्षात आलं. मग आता मला सांगा, या केसमध्ये ही बॉडी कुठनं कुठं पर्यंत गेले, P1 पासून P2 पर्यंत. कुठनं कुठं गेले, P1 पासून P2 पर्यंत. म्हणजे थोडक्यामध्ये जर आपण आता ह्याच्यामध्ये DS आता आपण काढायला ठेवलं तर मला सांगा, DS म्हणजे कुठनं कुठं आहे, P1 टू P2 आहे. DS कुठनं कुठं आडवं बघा, एक्स ऍक्सिस वरती P1 पासून P2 आहे. आणि F बार कोण आहे, तर F बार म्हणजे Y ऍक्सिसशी, म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो P डॅश म्हणू शकतो, किंवा याला म्हणू शकतो मी P1 डॅश टू P2 डॅश. बरं. याच्यामध्ये थोडक्यात P1 हा P1 डॅश हा काय असणार आहे, फोर्स. हे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. मग आता इथे वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी मला सांगा कुठला फॉर्म्युला वापरला, F बार डॉट S बार. बट आता मला सांगा F बार म्हणजेच कोण आहे बघा. F बार म्हणजे Y ऍक्सिसला. मग Y ऍक्सिसला कुठला आहे, P1 डॅश. कुठला आहे बघा, P1 डॅश. P1 डॅश आहे. आणि डिस्प्लेसमेंट DS बार म्हणजेच कोण आहे, DS बार म्हणजे डिस्प्लेसमेंट आडवा आहे. मग DS बार कुठनं कुठं आहे बघा, P1 पासून P2 पर्यंत आहे. कुठपर्यंत आहे, P1 पासून P2 पर्यंत आहे. त्यामुळे हे काय झालं, P1 P2 पर्यंत आहे. याच्यावरती बार असणार आहे. मग आता F बारच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, F बारच्या ऐवजी मी लिहू शकतो P1 डॅश. आणि DS च्या ऐवजी काय लिहू शकतो मी, P2 लिहू शकतो. म्हणजे आता वरचा फॉर्म्युला काय झाला बघा, F च्या बद्दल मी काय लिहू शकतो, P1 डॅश झालं. काय झालं, P1 डॅश म्हणजे हे झालं. आणि DS बद्दल काय लिहू शकतो, P1 P2 लिहू शकतो. DS बद्दल काय लिहू शकतो मी, DS बद्दल लिहू शकतो मी P1 P2 लिहू शकतो. बरं. म्हणजे मला सांगा, ही झाली लेंथ. ही जर स्ट्रिप पकडला आपण तर हा एक प्रकारचा काय झाला, स्ट्रिप म्हणजे रेक्टँगल झाला. P1 डॅश म्हणजेच काय झालं, लेंथ इंटू काय झालं, ब्रेडथ झालं. बरोबर ना, लेंथ इंटू काय झालं, ब्रेडथ झालं. लक्षात मी काय म्हणतो ते, मी थोडक्यामध्ये हाफ P1 डॅश. आणि हा कुठला असणार आहे, P1 डॅश आणि P2 डॅश असणार आहे. कुठला असणार आहे, P1 डॅश किंवा P2 डॅश. किंवा वरती आपण बघितलं तर P1 P2. तर थोडक्यात ही झाली लेंथ आणि झाली ब्रेडथ. ही झाली लेंथ आणि P1 P2 म्हणजे काय, ब्रेडथ. म्हणजे थोडक्यामध्ये इथं बाजूला दाखवतो, ही झालं तुमचं P1 डॅश आणि झाली P1 पासून P2. म्हणजे थोडक्यात लेंथ इंटू ब्रेडथ म्हणजेच काय असतो, स्ट्रिपचा किंवा रेक्टँगलचा काय झाला, एरिया झाला. म्हणजे मग ह्या ठिकाणी मी आता काय लिहू शकतो सांगा, या ठिकाणी जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर DW इज इक्वल टू काय मिळालं मला, बरं. DW कुठे काय मिळालं, P1 डॅश आणि इंटू P2 इंटू काय मिळालं, P2. मग मला सांगा थोडक्यात हे काय झालं, लेंथ इंटू ब्रेडथ झालं. लेंथ इंटू ब्रेडथ म्हणजेच काय असतं, स्ट्रिपचा काय असतो, एरिया. म्हणजेच हा काय झाला, एरिया झाला. कोणाचा, स्ट्रिपचा. स्ट्रिप म्हणजे पट्टी.
थोडक्यात ते रेक्टँगल आहे. कुठला एरिया तर लक्षात ठेवा हा एरिया इथं असणार आहे. इथं तुम्ही करू शकता P1 डॅश P2 डॅश P2 असं म्हणू शकता. P1 बरं P1 P2 P2 डॅश P1 डॅश बघा P1 P2 P2 डॅश P1 डॅश P1 P2 P2 डॅश P1 डॅश या सगळ्याच मिळून हा काय झाला लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे हा टोटल काय झाला एरिया ऑफ द स्ट्रीप झाला. आणि हे काय झालं आपलं वर्क डन झालं. हे झालं आपलं काय वर्क डन. पण हे वर्क डन लक्षात ठेवा स्मॉल एरियाचं. हे वर्क डन कोणाचं स्मॉल एरियाचं. आपल्याला कुठलं पाहिलंय लार्जचं पाहिलंय. लक्षात घ्या आपल्याला लार्जचं पाहिलंय. मग आता लक्षात घ्या ज्यावेळेला आपला टोटल वर्क डन पाहिजे असणार आहे टोटल वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट. आता मला लक्षात डिस्प्लेसमेंट कुठं पाहिलंय S1 टू S2. मग अशी आपण कुठनं काढलं होतं फक्त आपण P1 टू P2 एक स्मॉलचं काढलं होतं. आता मला लार्जचं पाहिलंय बरं. याचे अनेक तुकडे किती आता एका तुकड्याच काढलं. मला सांगा असे अनेक तुकडे जर आपण जोडले तर इथं पण मला एरिया मिळणार आहे. त्यामुळे टोटल वर्क डन करत असताना मला जे स्मॉल वर्क आहे एवढ्यात लहान वर्क आहे असे अनेक वर्क मला करायला लागणार. इथे अनेकांची बेरीज करायला लागणार. आणि अनेकांची बेरीज म्हणजेच काय असतं इंटिग्रेशन बरं. द ऍडिशन ऑफ मल्टिपल्स इज ऑल्सो युज्ड बाय एकतर आपण समेशन वापरतो किंवा इंटिग्रेशन. म्हणजे थोडक्यात स्मॉलचं किती आलं एवढ्या स्मॉलचं P1 टू P2चं किती आलं DW. आणि असे अनेक DW आपण जोडत जाणार. असे अनेक पट्ट्या जोडत जाणार आणि स्ट्रीप जोडणार आहे कुठून कुठं S1 पासून S2 पर्यंत. सो टोटल वर्कसाठी W इंटिग्रेशन कुठून कुठं आहे हो S1 पासून S2 ह्याला म्हणायचं लिमिट S1 पासून S2 पर्यंत. आणि काय लिहिणार मी DW. आता मला सांगा DWचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याकडे आलेला आहे. तो फॉर्म्युला म्हणजेच काय आहे पहिला फॉर्म्युला काय आला DWचा आपला F बार डॉट S बार आला. पहिला फॉर्म्युला काय आला F बार डॉट S बार म्हणजेच काय एरिया ऑफ द स्ट्रीप. म्हणजेच मी आता वर्क बद्दल लिहू शकतो बघा. सो टोटल वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन कुठं S1 पासून S2 पर्यंत लोएस्ट लिमिट हायस्ट लिमिट बरोबर. इथं DW बद्दल काय आलं F बार डॉट S बार आलं. आणि ते सॉल्व्ह केल्यावर आपल्याला काय मिळालं होतं इंटिग्रेशन S1 पासून S2 पर्यंत. आणि F बार डॉट S बार म्हणजेच काय आलं आपलं एरिया ऑफ स्ट्रीप. त्या स्ट्रीपचं एरिया कुठल्या स्ट्रीपचं P1 P2 P2 डॅश P1 डॅश बघा P1 P2 P2 डॅश P1 डॅश या स्ट्रीपचा एरिया बरोबर. हे झालं एका तुकड्याचं. अशा अनेकांची काय असणार आहे बेरीज. ह्या अशा अनेकांची मी काय करणार हे एकच झालं अशा अनेकांची बेरीज म्हणजेच थोडक्यात काय इंटिग्रेशन केली की मला काय मिळणार आहे टोटल वर्क डन. सो वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स याच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ते इंटिग्रेशन घ्यायला आहे. तुम्ही F बार डॉट S बार इंटिग्रेशन घेऊ शकताय किंवा त्याचा खालचा एरिया घेऊ शकताय लक्षात आलं. इट इज कॉल्ड एज वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. लक्षात घ्या कॉन्स्टंट असेल तर डायरेक्ट काय येतं F बार डॉट S बार. पण जर फोर्स व्हेरिएबल असेल तर वर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये इंटिग्रेशन ऍड होणार. एकतर F बार डॉट S बार किंवा त्या स्ट्रीपचा काय असणार आहे एरिया. एका स्ट्रीपचा एरिया काय असणार सांगा एका स्ट्रीपचा एरिया P1 P2 P2 डॅश P1 डॅश असं अनेकांची जर बेरीज केली कुठपर्यंत S1 पासून S2 पर्यंत म्हणजे इथं काय ऍड होणार आहे इंटिग्रेशन ऍड होणार. ह्यालाच म्हणायचं वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स म्हणणार. लक्षात आलं. मग आता ह्या ठिकाणी मला सांगा आपला फोर्स कसा होता व्हेरिएबल होता. व्हेरिएबल होता. समजाच हाच फोर्स जो आहे तो जर म्हणजे थोडक्यात व्हेरिएबल होता म्हणजे थोडक्यामध्ये कर्व होता. कर्व म्हणजे काय स्ट्रेट लाईन आहे का हो नाही बरं. स्ट्रेट लाईन असेल तर आपण त्याला काय म्हणतो लिनियर म्हणतो. स्ट्रेट लाईन असेल त्याला आपण काय म्हणतो लिनियर. हा काय झाला नॉन लिनियर. पण जर फोर्स कसा असेल लिनियर असेल म्हणजे थोडक्यामध्ये इथं समजा फोर्स आहे आणि इथं डिस्प्लेसमेंट आहे बरं. तर आता मला सांगा आता हा फोर्स कसा झाला बघा A पासून B ला म्हणजे हा कर्व नाही लिनियरली कमी झाला. हा S1 पासून समजा S2 पर्यंत गेला किंवा हा P पासून Q पर्यंत गेला. समजा P पासून Q पर्यंत गेला. तर ह्या ठिकाणी मात्र फोर्स कसा कमी झालाय बघा. हा फोर्स जो आहे तो लिनियरली कमी झालाय. मग अशा वेळेला ह्याचा एरिया येणार बरोबर. मग अशा वेळेला वर्क डन कसं फॉर्म्युला येणार आहे इंटिग्रेशन ऑफ. आता लक्षात हा एरिया काय झाला ट्रॅपिझोइडल एरिया झाला. हा एरिया कसा झाला ट्रॅपिझोइडल एरिया. मग इट इज कॉल्ड ट्रॅपिझोन. हा कसा असणार आहे आकार हा आकार कसा आहे ट्रॅपिझोम आहे. आणि ट्रॅपिझोमचं नाव काय ए बी काय असणार आहे QP ABQP एरिया काय असणार बघा ABQP
म्हणजे इथं पण व्हेरिएबल फोर्स आहे, इथं पण व्हेरिएबल फोर्स आहे, फक्त हा नॉन लिनियर आहे, हा लिनियर आहे. ह्याच्यामध्ये इथे स्ट्रिपचा एरिया येणार, ह्याच्यामध्ये कुठला एरिया येणार, स्ट्रिपचा एरिया येणार ह्या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणी ट्रॅपिझोइडलचा एरिया, ट्रॅपिझोइडलचा एरिया ABQP. लक्षात आलं सगळ्यांना मी काय म्हटलं. सो इट इज वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. ठीक आहे, वन टाइम मध्ये तुम्हाला ते समजलं असेलच असं मला म्हणणार नाही, तर मी अनेकदा रिवाइज करतो, पुन्हा डायग्राम काढतो, डायग्राम इथे तुम्हाला दाखवतो, अनेकदा रिवाइज करूया. चला बघा, आपल्याला काय करायचं आहे, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. आता ही डायग्राम फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. समजा बॉडी S1 ला आहे, त्याला मी फोर्स अप्लाय केला, व्हेरिएबल फोर्स कमी जास्त करत करत कुठं नेलं, S2 पर्यंत नेलं. मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, वाय ऍक्सिसला फोर्स, एक्स ऍक्सिसला डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कुठं कुठं आहे बघा, S1 पासून S2 पर्यंत, S1 पासून S2 पर्यंत. फोर्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे का, नाही. कॉन्स्टंट असतं तर काय झालं असतं, स्ट्रेट लाईन आलं असतं. पण या ठिकाणी फोर्स कसा आहे बघा, कर्व आहे, म्हणजे थोडक्यात हा व्हेरिएबल फोर्स आहे, चेंजिंग फोर्स आहे. लक्षात आलं. मग आता S1 पासून S2 पर्यंत आपल्याला वर्क काढायचं झालं तर डायरेक्टली काढू शकत नाही, कारण हे फोर्स व्हेरिएबल आहे. मग याचे आपण अनेक तुकडे तयार केले, S1 पासून S2 पर्यंतचे अनेक तुकडे म्हणजे स्ट्रिप तयार केले, त्यातलं एक स्ट्रिप आपण पकडली. बरं, कुठनं कुठं पर्यंत P1 पासून P2 पर्यंत. मग मला सांगा, आपण त्याला डिस्प्लेसमेंट कुठनं कुठं दिलं, P1 पासून P2 पर्यंत, P1 पासून P2 पर्यंत, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट अतिशय स्मॉल आहे, त्याला काय म्हणतो, DS. बरं, आणि स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल तर फोर्स कसा असतो, कॉन्स्टंट असतो. मग आता मला सांगा, स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल तर फोर्स कसा असणार आहे, कॉन्स्टंट. मग त्या केसमध्ये तुम्ही वर्कचा फॉर्म्युला वापरू शकता, F बार डॉट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट स्मॉल असेल तर वर्क पण काय असणार, स्मॉल. म्हणजे थोडक्यात P1 P2 साठी आपल्याला वर्कचा फॉर्म्युला काय सापडला, म्हणजे डिस्प्लेसमेंट P1 to P2 एवढ्यासाठीच. बरं, आपलं टार्गेट S1 to S2 आहे, फक्त मी आता काढताना एका तुकड्याचं काढायला लागले. तो काय, तर फोर्सचा फॉर्म्युला F बार डॉट S बार, वर्कचा फॉर्म्युला सापडला F बार डॉट DS बार. डिस्प्लेसमेंट स्मॉल आहे, वर्क पण काय असणार, स्मॉल. आता F बार म्हणजे कोण आहे, F बार म्हणजे मला सांगा P1 डॅश आहे, वाय ऍक्सिस, आणि डिस्प्लेसमेंट कुठला आहे, एक्स ऍक्सिस, P1 P2. म्हणजे ही जर स्ट्रिप मी पकडली अशी, ही जर स्ट्रिप थोडक्यात असं पकडली लहान असेल तर हे P1 डॅश हा झाला फोर्स, आणि हे थोडक्यात P1 P2 हे झालं डिस्प्लेसमेंट. म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजेच काय असणार, याचा एरिया असणार आहे. स्ट्रिप म्हणजे एक प्रकारचा रेक्टँगल झाला, लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजेच काय असणार आहे, एरिया. मग तेच इथं वापरले. आता F बार बद्दल मी काय लिहू शकतो, F बार बद्दल लिहू शकतो मी P1 डॅश, P1 P2 डॅश, P1 डॅश, हा नुसता P1 हा P1 डॅश. बरं, आणि डिस्प्लेसमेंट बद्दल काय लिहू शकतो, डिस्प्लेसमेंट लिहू शकतो मी P1 P2 लिहू शकतो. आता F बार बद्दल मी काय लिहिलं बघा, F बार बद्दल लिहिलं मी P1 डॅश लिहिलं, आणि डिस्प्लेसमेंट बद्दल काय लिहिलं, P1 P2 लिहिलं. म्हणजेच थोडक्यात लेंथ इंटू ब्रेड्थ झालं बघा, लेंथ इंटू ब्रेड्थ झालं. म्हणजेच काय झालं, एरिया ऑफ द स्ट्रिप. कुठला एरिया, P1 P2 P2 डॅश P1 डॅश, P1 P2 P2 डॅश P1 डॅश, ह्या स्ट्रिपचा काय झाला, एरिया. बरं, हे झालं छोटंसं वर्क, स्मॉल वर्क. आपलं टार्गेट कुठलं, S1 पासून S2. मग आता टोटल वर्क पाहिजे असेल तर असे अनेक तुकडे आपल्याला काय केले पाहिजेत, जोडले पाहिजेत. आणि अनेक तुकडे जोडायचं म्हणजे काय असतं, इंटिग्रेशन. मग तो वाक्य शब्द आलाय बघा, टोटल वर्क डन. कुठनं कुठं, आता आपण काढलं होतं लहान P1 to P2, आता मला S1 to S2 म्हणजे हे मोठं डिस्प्लेसमेंट पाहिजे आहे. टोटल वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट S1 to S2. स्मॉलचं काय होतं, DW. स्मॉलचं काय होतं, DW. अशा अनेक वर्क मला जोडा लागणार आहेत. मग अशा अनेकांचं जेव्हा बेरीज असते त्यावर काय असतं, इंटिग्रेशन. त्याला मला काय मिळणार आहे, वर्क मिळणार आहे. मग आता मला सांगा, W इज इक्वल टू, बरं, या ठिकाणी कुठनं सुरुवात होणार, S1, आणि संपणार कुठं, S2 ला. लोएस्ट लिमिट काय, S1, हायेस्ट लिमिट काय, S2. त्यामुळे ह्याला म्हणायचं लोएस्ट लिमिट, ह्याला म्हणायचं हायेस्ट लिमिट. कोणाचं, DWचं. मग आपण ते DWचं ऑलरेडी उत्तर काढून ठेवलं होतं. DWचं उत्तर काय होतं, F बार डॉट S बार. सो इंटिग्रेशन S1 to S2 ह्या लिमिट म्हणायचं. बरं, F बार डॉट S बार म्हणजेच काय आलं, आता F बार डॉट S बार म्हणजेच काय आलं, एरिया ऑफ स्ट्रिप P1 P2 P2 डॅश P1 डॅश, इंटिग्रेशन S1 to S2. हे झालं वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. हे झालं वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. म्हणजे याच्यामध्ये इंटिग्रेशन घ्यायला लागतं. नुसतं कॉन्स्टंट वर्क फोर्स असतं तर काय असतं, F बार डॉट S बार. पण व्हेरिएबल असेल तर या ठिकाणी इंटिग्रेशन वाढतं. बरं, मग आता ह्याच्यामध्ये आपला फोर्स कसा होता, नॉन लिनियर होता. जर हाच फोर्स कसा असेल, लिनियर असेल, व्हेरिएबल आहे पण लिनियर आहे, एका लाईनमध्ये कमी होतो, त्यावेळेला तुम्हाला ट्रॅपिझोइडल एरिया मिळणार. इंटिग्रेशन असणारच आहे, इंटिग्रेशन असणारच आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी इंटिग्रेशन असणार आहे, फक्त ते इंटिग्रेशनच्या अंडर मधला स्ट्रिप नसणार आहे. काय असणार आहे, हा एरिया कसा झाला, ट्रॅपिझोइडल एरिया झाला. सो ट्रॅपिझोइडल ABQP हा तुमचा एरिया असणार आहे. इट इज वर्क डन बाय लिनियर, इट इज वर्क डन बाय नॉन लिनियर साठी.
फोर्स व्हेरिएबल आहे, फोर्स व्हेरिएबल आहे. लक्षात आलं. एक दोनदा ते व्यवस्थित करून बघा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आपले युट्यूबचे व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही ते थांबवून रिपीट करून इकडे तिकडे बघू शकता, त्याची नावं बघा आणि त्याचा जो थिअरटिकल पॉईंट आहे तो पण मी इथं फोटो टाकतोय, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित बघू शकता. फक्त माझं काम आहे तुम्हाला ते अंडरस्टँडिंग करून सांगणं. लक्षात आलं. ओके.